महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगर महापालिकेच्या अंतर्गत काम करणाऱ्या आशा सेविकांना ऑक्टोबर महिन्यापासून वाढीव मानधन मिळालेलं नसून याबाबत दाद मागण्यासाठी या आशा सेविकांनी सावित्रीबाई फुले यांचा मुखवटा घालून उल्हासनगर महापालिकेबाहेर आंदोलन केले. उल्हासनगर महापालिकेच्या अंतर्गत 220 आशा सेविका काम करतात. या सेविकांचं मानधन राज्य सरकारकडून महापालिकेला दिलं जातं. यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यांना वाढीव मानधनही मंजूर करण्यात आलं आहे. मात्र हे मानधन ऑक्टोबर महिन्यापासून आम्हाला मिळालेलं नसल्याचा आरोप आशा सेविकांनी केला आहे. तसंच दर महिन्याचा पगारही वेळेवर मिळत नसल्याचं आशा सेविकांचं म्हणणं आहे. या विरोधात या आशा सेविकांनी उल्हासनगर महानगरपालिकेबाहेर सावित्रीबाई फुले यांचा मुखवटा घालून ठिय्या आंदोलन केलं. राज्य सरकार वेळेवर अनुदान पाठवत असतानाही आम्हाला मानधन वेळेवर का मिळत नाही, तसंच आम्हाला वाढीव मानधन कधी मिळणार, असा सवाल यावेळी या आशा सेविकांनी केला आहे. आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेच्या आशा स्वयंसेविका आहोत. आम्हाला गेल्या 6 महिन्यापासून जे मासिक पगार असतो किंवा वाढीव मानधन येतंय राज्य सरकारचं, ते आम्हाला गेल्या 6 महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून मिळालेले नाहीये. 220 आशा स्वयंसेविका आहोत आम्ही. काही जणांना महिन्याचे पैसे भेटलेत, पण सगळ्यांना ऑक्टोबर पासून वाढीव म्हणजे राज्य शासनाचे भेटले नाहीयेत. आणि काही बायकांना केंद्र शासनाचे भेटलेत. केंद्र शासनाचे वेगळे येतात, राज्य शासनाचे वेगळे येतात. केंद्र शासनाचे पैसे सुद्धा काही आशांना भेटलेत, काहींना नाही भेटले. पण राज्य शासनाचा एकही रुपया ऑक्टोबर महिन्यापासून भेटला नाही. आम्हाला आहे ना, आता ऑक्टोबर पासून जे वाढीव मानधन आहे ते मिळालेलं नाही असून त्याच्यासाठी, आणि पेमेंट पण देताना आहे ना वेळेवर देत नाही अजिबात महानगरपालिका. त्यांना विचारणा केली ना तर ते सांगतात वरून फंड नाही आलाय, आणि वरून आमचा सगळा फंड महानगरपालिकेत येतो, पण आमच्यापर्यंत तो येतच नाही. त्याच्यासाठी आम्हाला हे आंदोलन करावं लागतंय. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.